हाय एव्हरीवन, कसे आहात फ्रेंड? मजेत आहात ना? आम्ही पण मजेत आहोत. तुम्ही पण मजेत राहा. तर फ्रेंड्स, मी आत्ताच आली ऑफिसमधून. मोठा व्हिडिओ म्हणजे करायला मला वेळच नाही. सध्या मी खूप बिझी आहे कामामध्ये आणि मी शॉर्ट व्हिडिओ टाकतच असते माझे. तर रेसिपीचे व्हिडिओ टाकायला सध्या उशीर होत आहे, तो सो सॉरी. आणि आत्ताच मी ऑफिसमधून थकून बघून आलेली आहे. तरी पण मला वाटलं की 4 शब्द आपल्या फ्रेंड्सबरोबर बोलावेत. तर फ्रेंड्स, मी बऱ्याच तरी 2-3 वर्ष उलटून गेली. माझा चॅनल आहे त्याच मी अपलोड करतच असते व्हिडिओ. पण नॉर्मली मी बघते की आपण जरी टाकले ना व्हिडिओ तरी सक्सेस होत नाही आहे. 2.5 वर्ष होऊन गेली. पण मी वाट बघत होते की मॉनिटायझर होऊन माझा सक्सेस होईल हा चॅनल. पण अजून नाही. मी टाकतच असते व्हिडिओ. तरी पण मला आवड आहे रेसिपीची, म्हणून मी माझ्या हॉबीज म्हणून मी टाकत असते व्हिडिओ. तर राहू दे, कधी होईल तेव्हा बघू. त्यामुळे मी हल्ली कमीच केले व्हिडिओ बनवायचे, कारण नाही होत. मी बघितले 2 ते 2.5 वर्ष झाली माझ्या चॅनलला, तर नाही होत. वेळ नाही आहे कामात. मी उशिरा येते ऑफिसमधून. आणि आता मी येता थोडी शॉपिंग पण केलेली आहे. पिठं आणलेले आहे. दळण, आपल्याला दळण द्यायला पण मला वेळ नसते चक्कीवर, पण तिथे दळून मग मी घेऊन दळण, भाकरी आणि चपाती यांचं पीठ मी घेते. तर दाखवते तुम्हाला. हे बघा, मी रोज येता शॉपिंग करतच असते. तर मी हा लाल माठ घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही. मस्त मिळाला. वसईवरून आणलेला आहे. ती एक मॅडम बसते, तिच्याकडून लाल माठची भाजी उद्या बनवणार आहे. कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्यात करून कोथिंबीर घेतलेली आहे. आणि ही अळूची पानं घेतलेली आहे. तर स्पेशल अशी अळूवडी मी बनवणार आहे. छान मिळाली मला पानं. हे पाहू शकता तुम्ही. मी आता खोलत नाही. आणि ही आहे मेथीची भाजी, पण मला आवडते. आणि इथे मी घेतलेले आहे मिरची आणि लसूण आणि लिंबू तर आपल्याला नॉर्मल लागतं. आणि त्यात करून मी इथे पिठं आणलेले आहेत. हे बघा, भाकरीचं पीठ मी चक्कीवरून दळूनच घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ आहे, भाकरीचं पीठ आहे, गव्हाचं पीठ आहे. पाहू शकता तुम्ही. हे बेसन आहे, तिथे दळलं जातं आणि असं मस्त गरम गरम असं पीठ होतं आणताना. हे बघा, हे गव्हाचं पीठ आहे, हे भाकरीचं आहे, मिक्स भाकरीचं पीठ आहे. पाहू शकता तुम्ही. मी अशी सगळी पिठं येता मी शॉपिंग करत आलेली आहे, कारण बरं वाटतं मला असं शॉपिंग करणं. आणि मी सँडविच पण आणलेलं आहे आणि थोडं स्नॅक्स पण घेऊन आलेली आहे खाण्यासाठी. आत्ताच मी चहा आणि नाश्ता म्हणजे स्नॅक्स सँडविच खाल्ला. तर फ्रेंड, सांगायचा उद्देश म्हणजे की मी देवाला प्रार्थना करतच असते की माझा चॅनल सक्सेस होऊ दे. पण होत नाही तसं. मला खूप नाराजी येते आणि त्यामुळे मला मन घेत नाही की आता खूप वर्ष झाली ना, 2.5 वर्ष झाली. त्यामुळे मी जरा लेटर टाकत असते व्हिडिओ. तर बघू आता देवाला कधी मला आशीर्वाद देतो बघते मी. पण मी अधूनमधून असे व्हिडिओ अपलोड करत राहणारच आहे रेसिपीचे. तर आता गणपती उत्सव पण जवळ येत आहे. पण गणपतीचे तिकीट वगैरे आता फुल झालेले आहेत. ट्रेनची तिकीट कोकणामध्ये जायला नाहीच मिळत आहे, कारण आम्ही विचारलो तर नाहीच मिळत आहे. आणि कदाचित ह्या वर्षी मला काम असल्यामुळे मी गणपतीला जाणार पण नाही आहे गावी. इथूनच नमस्कार करणार आणि पैसे वगैरे जे गणपतीला लागतात ते मी आमच्या मिस्टरांच्या काकांकडे गणपती असतो, म्हणजे चुलत भावाकडे. तिथेच आम्ही एकत्र गणपती करतो आणि त्यामुळे मी तिथेच पैसे वगैरे पाठवेन. तर आता मस्त असं चहा गरम गरम आणि सँडविच मी खाल्लेलं आहे. आता मी आल्या आणि आता मी भाजी निवडून साफ करून मी फ्रीजमध्ये सगळ्या ठेवणार आहे. मग पटकन धुवून आपल्याला बनवता येतात. पालेभाजी मी बऱ्याच दिवसांनी आणलेली आहे. पाऊस नव्हता, 2-3 दिवस पाऊस नव्हता. आणि ती सुकी भाजी होती. पालेभाजी पण बघून घ्यावी लागते, कारण आता असे गांडूळ पण असू शकतात पालेभाजीमध्ये. त्यामुळे मी ती बघूनच आणलेली आहे भाजी. आता मी ती मेथी
लालमाट, कोथिंबीर आणि अळूची पानं तर वेगळीच ठेवणार. मी उद्या बनवेन कदाचित. आणि मी आता ती साफ करून फ्रीजमध्ये बांधून ठेवणार पिशवीमध्ये. मग एक एक आपल्या अशी वापरता येतात. आणि फ्रीजमध्ये अदर भाजी म्हणजेच मला वाटतं वांगी आहेत आणि फ्लावर आहे थोडासा, तर बस होईल. माझ्या एकट्यापुरती बस होते भाजी. त्यामुळे मी भाज्या आपण मोड काढलेलं कडधान्य पण आहे, मोड काढलेलं चणे आहेत. चण्याची उसळ मी सकाळी मॉर्निंगला करेन कदाचित. आणि आता मी लालमाट वगैरे करेन आणि पोळी करेन. तर अशा प्रकारे मी आता आलेली आहे. आता मी मस्तपैकी आंघोळ वगैरे करून देवाला दिवाबत्ती करून मी वाचन करणार आहे. मी रोज संध्याकाळी देवासाठी अर्धा पाऊण तास तर नक्कीच देते. आणि त्यानंतर मी माझं जेवण वगैरे बनवते आणि नंतर मी टी व्ही वगैरे बघून टी व्ही बघते, 2 सिरियल बघते आणि शॉर्ट व्हिडिओ बनायचा तर बनवते. पण आल्या मला अजिबात म्हणजे अशी ताकदच नसते मोठे रेसिपीचे व्हिडिओ बनवायला. मी नॉर्मली सुट्टीच्या दिवशी बनवते, संडे सॅटर्डेला. तर आता मी म्हटलं आज फ्रेंडशी बोलूयाच आपण, म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर आणि मी शेंगा पण आणलेल्या आहेत भुईमुगाच्या. तर आता तुम्हाला आवाज येईलच. मी भुईमुगाच्या शेंगा पण उकडत ठेवलेल्या आहे कुकरमध्ये. आणि थोड्या वेळाने मी लालमाट आणि चपाती बनवणार आहे. रात्रीचं हेवी जेवण जेवण्यापेक्षा नॉर्मल असं जेवण जेवलेलं चांगलं असतं, म्हणजे हलकं असतं, हलकं फुलकं. त्यामुळे आपल्याला वजन पण वाढत नाही आणि आराम पण मिळतो असं ह्याला शरीराला. म्हणजे जास्त हेवी खाल्ल्याने आपल्याला आळस येतो. तर आता नंतर मी टी व्ही वगैरे बघून नंतर न्यूज बघते आणि नंतर मी झोपते. तर अशा प्रकारे माझा नित्यनेम चालूच असतो. सकाळी उठल्यावर आंघोळ करणे, देवाला वात करणे, पूजा करणे, त्यानंतर भाजीपोळी करणे ऑफिसला न्यायला, किंवा राईस क्वचितच करते हल्ली, आणि लादी वगैरे क्लीन करणं, आणि कपडे मशीनला 2 दिवसांनी, कारण एकटीचेच असतात त्यामुळे 2 दिवसांनी एकदा मी मशीन लावते. मशीनमध्ये कपडे ठेवते एका दिवसाचे आणि दुसऱ्या दिवशी मी लावते. असा नित्यनेम माझा सतत चालू असतो. आणि मी मस्त अशी फ्रेश होऊन ऑफिसमध्ये जाते. संध्याकाळी खूप दमलेली असते आणि संध्याकाळी मी सांगितल्याप्रमाणे तुमचा नित्यनेम चालूच असतो. आणि मग अशा प्रकारे माझा वेळ दिवसभर जातो, मी बिझीच असते. तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा आवडला, मी नक्कीच संडेला रेसिपी बनवून तुम्हाला अपलोड करेन, मी दाखवेन. तर तुम्हाला हा व्हिडिओ आत्ता आवडला असेल ना, तर माझ्या चॅनलला जाऊन सर्व व्हिडिओ पहा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. थँक्यू सो मच.